विजयाची सलामी दिली होती, दोघांनी देखील विकेट न गमावता मॅच जिंकली होती आणि ते दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. मागच्या मॅचचा मॅच विनर त्यानं संघाला लीड करत असताना जबरदस्त कामगिरी केली, अष्टपैलू भूमिका त्याची आपण पाहिली होती. परंतु आता बेस वर्सेस बेस ही लढाई आपण पाहू शकाल. जबरदस्त आयोजन नियोजन आणि या आयोजन नियोजन साकारण्यासाठी भरपूर मेहनत फॉर्च्यून इव्हेंट अँड ऑल टीम खुटारीची आपण पाहू शकाल, ज्यांची ही मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झाला कॉम्प्युटर बॉक्स एंड कडनं संकेत आणि समोर फलंदाज पाहायला मिळतो आशिष पाटील. राईट मोर द विकेट. पहिला बॉल पडलाय थोडासा आतमध्ये आपण पाहू शकाल. दी इन स्विंगर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि ही शैली आहे या गोलंदाजाकडे, कला आहे. ह्या हंगामात खरं तर विचार केला तर अतिशय चर्चेत हा गोलंदाज राहिला, ज्या पद्धतीनं तो गोलंदाजी करतोय. ॲज अ क्रिकेटर म्हणून जेव्हा त्यानं सुरुवात केली तेव्हा जरूर कदाचित अंतिम षटकामध्ये आपण संकेतला पाहायचो, परंतु सध्या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्याची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द विकेट, समोर इनफिल्डच्या वरतून उडवला क्षेत्ररक्षक. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द नाईट सध्या आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आर्यन जाधव. व्हॉट अ कॅच, काय जबरदस्त झेल या ठिकाणी. हा विकेट जितका गोलंदाजचा आहे तितकाच मात्र क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळेल, ज्या पद्धतीनं हवेमध्ये झेल होता आणि त्यानंतर रनिंग आणि स्टनिंग कॅच पाहायला मिळाली. अप्रतिम, व्हॉट अ कॅच. मनोज सर पोलीस निरीक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, तर त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. वार्ड क्रमांक 1 सोळागाव प्रीमियर लीगचं हे पर्व आपण पाहतो आणि सध्या तरी आपण पाहू शकाल आपल्याला पोलीस बांधव आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात. त्यांचं ब्रीद आहे सदरक्षणाय खळनिग्रणाय. हे ब्रीद नेहमीच मनाशी बाळगून आपल्या समाजसेवेसाठी आणि तुम्हा सामान्यांसाठी जरूर जे झटणारं आपण पाहू शका व्यक्तिमत्व सध्या आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. मनोज सर त्यांच्या साथीनं त्यांचे सहकारी मित्र त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त कॅच, अगदी प्रभावित करणारी कॅच आपल्याला पाहायला मिळाली. कॅच ऑफ दी नाईट अशा पद्धतीनं काय जबरदस्त खेळ. युवा टॅलेंटेड हा खेळाडू, फिल्डिंगच्या जोरावरती देखील मॅच टर्न होऊ शकते हे दाखवून देणारी कॅच आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला चेंडू, क्लीन बोल्ड. आल्या पावली माघारी कुणाल पाटीलला परतावं लागेल. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. 2 चेंडू आणि 2 मोठे धक्के. सुरुवातीला आशिष आणि त्यानंतर कुणाल पाटील दोघे बाद झालेत. दोन चेंडू आणि 2 विकेट. प्रदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. घोटगावचा हा खेळाडू आपण पाहू शकाल जो मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल होतोय. परिस्थिती थोडीशी गंभीर पाहायला मिळते, कारण की 2 चेंडू 2 विकेट हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळू शकते का? ज्या पद्धतीनं आग उकणारी गोलंदाजी आपण संकेत पाटीलची पाहतो ते पाहता शक्य होऊ शकतं, परंतु चेंडू कसा डिलेवर केला जाईल याकडे तमाम चाहत्यांचं लक्ष लागलं. हॅट्रिक बॉल, अगदी टाळ्यांच्या गजरात ह्या बॉलचं स्वागत करूया, कारण की 2 मोठे विकेट टिपलेत आणि ह्या बॉलवरती देखील जर विकेट आला तर या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळू शकते ती संकेत पाटीलकडनं. जबरदस्त स्पर्धा. टॉस जिंकल्यानंतर जो काही निर्णय स्वीकारला होता फिल्डिंगचा तो अगदी पथ्यावरती पडलाय तो ACC रोहिंजनच्या. राईट मोर द विकेट, हॅट्रिक बॉल. जबरदस्त चेंडू होता, पडला, थोडीशी उचली बॉलमध्ये आपण पाहतोय. लाईन देखील ॲक्युरेट होती, अगदी शॉर्ट ऑफ गुड लेंथ आपण पाहतोय, कारण की या गोलंदाजामध्ये क्षमता आहे चेंडूला उचली प्रदान करण्याची. त्या कारणास्तव थोडेसे शॉर्ट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी सध्या तरी एक डावीसाठी संघर्ष करताना आपण पाहू शकाल.
इथे देखील चांगला चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न चालू होता आणि आतापर्यंत 5 चेंडू समाप्त झालेत आणि एकही धाव नाही. हॅट्रिक झाली नाही, परंतु पहिलं निर्धाव षटक येईल का हा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये उद्भवलाय. व्हॉट अ बॉलिंग. सध्या टीम स्पिरिट पाहायला मिळतो एसीसी रोहिंजनचा. अंतिम बॉल, 1 टू गो, शेवटचा चेंडू आणि अंतिम बॉल देखील अतिरिक्त उचली आणि निर्धाव षटक या स्पर्धेतील. एकदा जोरदार टाळ्या संकेत पाटील साडी. या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक आणि सोबतीनं 2 महत्वाचे विकेट टिपलेत आणि ज्या पद्धतीनं सुरुवात अपेक्षित होती टीम कॅप्टनला आणि ती सुरुवात मिळवून दिली आहे एसीसी रोहिंजनसाठी. स्वयंपाक कर तू डाल ना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. स्वयंपाक कर तू डाल ना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवाला बघतान वाट ग बाया, जेवाला बघतान वाट ग. हे सुंदरा, पायानं कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्या. या मैदानाच्या आतमध्ये आता रन्सची भूक वाढवावी लागेल, कारण की पहिल्या षटकात एकही धाव आली नाहीये आणि खास करून P1चं ते षटक होतं आणि P1च्या पहिल्या षटकात पॉवर प्लेमध्ये अगदी गोल्डन जुगली षटकाची सांगता झाली आहे, जिथे संकेतवरती दाखवलेला जो विश्वास अगदी या खेळाडूसाठी ऑक्शन प्रक्रियेमध्ये देखील चढाओढ चालू होती आणि अंततः एसीसी रोहिंजननं आपल्या खेळाडूला आपल्याच संघात स्थान मिळवून देण्यासाठी संघर्ष केला आणि त्याला आपल्या संघात स्थान दिलं आणि त्यानंतर त्यानं काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. नवीन गोलंदाज सौरभ पाटील, मॅन फ्रॉम रोहिंजनचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू त्याच्या विरोधात. पहिलाच तडाखा, बालूराजेचा आलाय हा ब्रँड षटकार. लागेल हेच सांगतो बालूराजे मैदानाच्या आतमध्ये आणि सौरभच्या अगेन्स्ट त्यानं टोकला षटकार. तलोजे गावचा आणखीन एक चमकदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तलोजे मजकूर संघ ज्यावेळेस खेळतो तेव्हा बालूराजेची चर्चा नेहमीच पाहायला मिळते आणि सध्या तरी बालूराजे मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये अगदी अँकरिंग भूमिका त्यानं बजावली होती, कारण की सोबत आशिष खेळत होता. आता त्याला ती लीड करावं लागेल. चांगला चेंडू ड्राईव्ह करायचा होता समोर, परंतु बॅटची एज घेऊन बॉल चाललाय तो स्लिप पॉईंटला मिळेल ती फक्त सिंगल आणि धावफलक 7 अंकावरती. तर सन्माननीय प्रमोद शेठ पाटील रोहिंजन गावचे एक स्टार क्रिकेटर आणि सध्या उद्योग क्षेत्रामध्ये हे व्यक्तिमत्व कार्यरत आहे. तर त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचा धनादेश डोनेशन आलं, तर त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो संपूर्ण आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आणि फॉर्च्यून टीमच्या वतीनं देखील. 7 धावा धावफलकावरती. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळेल, जो नवका आलेला फलंदाज प्रदीप पाटील गोडगावचा हा फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केला ऑफ साईडला, अगदी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत बॉल अगदी दणदण करत सीमारेषा पार आलाय खणखणीत चौकार. एसीसी रोहिंजन अर्थात फिल्डिंग टीमच्या बाजूनं, परंतु पलटवार होणार नाही असं नाही आहे, कारण की अगदी 16 गावातून अगदी निवडक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. ते पाहतात जरी 1-2 विकेट गेले तरी देखील बॅटिंगमध्ये खोली आपल्याला पाहायला मिळेल यात शंकाच नाही आहे. आणि तेच दाखवून देत असताना बालूराजे आणि सोबतीनं आता प्रदीप पाटीलला देखील आपण पाहतोय. धावा 11 दुहेरी अंकात. समोर लॉप करायचं होतं, जबरदस्त चेंडू शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. ती आता ती चर्चा झाली की हिटिंग झोनमध्ये जर बॉल टाकला नाही तर कदाचित आपण फलंदाजांना थांबवू शकतो. ही चर्चा रंगली आहे. 4 चेंडूंचा खेळ ह्या दुसऱ्या षटकामध्ये अर्थात पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात समाप्त झालाय. ती बिहाइंड द विकेट ज्या पद्धतीनं साखळी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांची आणि सोबत समोर देखील 3 फिल्डर्स आपण पाहू शकाल. पडला बॉल वळण अतिरिक्त आपण पाहतोय. ती मिडल स्टिकला हा चेंडू टाकला होता, परंतु लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल निघताना पाहायला मिळतो. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त 1 धाव संघाच्या खात्यात आणि धावफलकावरती धावसंख्या 12. 12 धावा पाहायला मिळतात. 12 ऑफ 2. 12वरती 2 गडी. सध्या बॅटिंग करत असताना
एका बाजूने आपण पाहतोय विरेन आणि खायरा 11 दोघांनी एक एक सामना जिंकलाय, म्हणजे दोन्ही टीमचा आत्मविश्वास सिगेला आहे, परंतु इथनं सामना कोण जिंकेल हे पाहावं लागेल. फुल लेनचा हा चेंडू लेग बिफोरची अपॉइल आणि समोर बसलाय क्लीन प्लम LBWच्या माध्यमातून विकेट डाऊन. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना विरेन खायरा 11ला प्रदीप पाटील बॅक टू द डगआउट. आपल्याला अगदी क्लीन दाखवलं जातंय. क्लॅरिटी विथ क्वालिटी ज्या पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न सुरुवातीला शफल झाला, अगदी यष्टा कव्हर केल्या होत्या आणि समोर बसला क्लीन प्लम. पंचांकडे ज्या पद्धतीनं अपील केली आणि पंचाने लगेच दर्शवलं की यस इट इज आउट. आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज कृष्णा पाटील मैदानाच्या आतमध्ये. ऋषी तलोजा मजकूरचा आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता खेळताना पाहायला मिळेल. एक उभरता यंगस्टार आपण पाहतो, त्याच्याकडनं देखील अशा अपेक्षा असेल. आणि मैदानाच्या आतमध्ये आता दोन्ही तलोजा मजकूरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ऋषिकेश पाटील, ऋषी या नावानं त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी सगळं थोडासा अडचणीत आहे. या संघाची अडचण ओळखून आता मात्र खेळ करावा लागेल. प्रोजेक्टेड स्कोअर सध्या जरी 34 दाखवत असलं तर त्याहून पुढे जाण्याचा प्रयत्न तो असेल विरेन खायरा 11चा. षटकातील शेवटचा बॉल सौरभ पाटीलकडून ओव्हर द विकेटनं. चांगला चेंडू खोलात टाकलाय, अनप्लेबल. इथे देखील बीट झालाय, स्विंगानं मिस. अशा पद्धतीनं सध्या तरी ह्या खेळाडूने ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केलेत थोडंसं वळण देखील पाहायला मिळालं. एकंदर 3 स्विंगर चेंडू त्यांच्याकडनं हाताळले जात आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 12 for 3. 12वरती 3 गडी गमावलेत बॅटिंग करत असताना फर्स्ट सेक्शनमध्ये विरेन आणि खायरा 11नं. डीजे गुड जॉब कॅमेरामॅन, टेक्निशियन, टीम मेंबर्स, फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं संपूर्ण लेखाजोखा स्क्रीनवरती आपल्याला दाखवलं जातोय. बॉलिंग स्कोअर कार्ड असेल किंवा बॅटिंग स्कोअर कार्ड, ह्या साऱ्या काही गोष्टी दाखवल्या जातात. ॲनालिसिस जेव्हा जेव्हा घर बसल्या प्रेक्षक पाहतात त्यांच्यासाठी जरूर इत्याभूत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. संपूर्ण फॉर्च्यून इव्हेंटचे मनापासून आपण जरूर आभार व्यक्त करूया. भलं मोठं प्लॅटफॉर्म आणि सोबतीनं ही वाहिनी अगदी लोकोत्तर वाहिनी आहे. आपल्या विभागामध्ये जिथे जिथे स्पर्धा होतात तिथे पहिली पसंती जरूर फॉर्च्यून इव्हेंटला दिली जाते. सेकंड स्पेलमध्ये संकेत पाटीलचा वापर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. रॅटम ओव्हर द विकेटनं कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं पुन्हा संकेत सज्ज झालाय. पहिलाच बॉल ह्या षटकातील आडव्या बॅटनं जरूर बॉलला टर्न केलं. बालूराजे मैदानाच्या आतमध्ये. भरपूर जबाबदारी आता त्याच्या खांद्यावरती असेल कारण की आघाडीचे त्याचे साथीदार आता बाद झालेत. आता मात्र पूर्णतः जबाबदारीनं खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याला करावा लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल दोघांना देखील. क्रिकेट खेळ पार्टनरशिपचा आहे. भागीदारी जर बनवली तर इथून जरूर एक चांगली टोटल आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल. षटकातील पुढील बॉल आता क्षेत्ररक्षण विखुरलंय. डीपमध्ये ऑन साईडला 3 आणि ऑफ साईडला देखील 2 फिल्डर्स आपल्याला पाहायला मिळतात. हा बॅक क्लिपनं समोर उडवलाय. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक सरकला पुढे. वाट कॅच. आणखीन एक जबरदस्त कॅच. राजदीप पाटील त्या ठिकाणी उभा होता. रोहिंदनचा आणखीन एक सितारा टिपलाय त्यानं झेल आणि संपला खेळ फलंदाज ऋषिकेश पाटीलचा. आज सानवी 11 संघ देखील खेळताना पाहायला मिळतो आणि सोबत ह्या संघाचे ऑनर पुरस्कर्ते बंटीशेठ पाटील यांचं देखील आगमन झालंय. ते देखील मंचावरती पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच सोबतीनं रुशाल दादा यांना देखील आपण पाहू शकाल. स्वागत त्यांचं देखील. नवीन फलंदाज सुयोग मडवी, सिद्धी करवळ्याचा अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाजी चांगली झाली, फलंदाजी कशी असेल त्याकडे लक्ष होतं, परंतु मिस टायमिंग, झेल ड्रॉप. आतापर्यंत ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम पाहिली होती एसीसी रोहिंजनची, परंतु तुषांतनं सोडलाय झेल आणि जीवनदान मिळतंय तो सुयोगला. सध्या तरी आपण पाहतोय ज्या पद्धतीने एसीसी रोहिंजन संघ खेळतो आणि त्यांचे पुरस्कर्ते प्रमोद शेठ पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं डोनेशन देखील आलंय, त्यांचं जरूर स्वागत असेल. नेहमीच क्रिकेटशी निगडीत हे व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. एज घेऊन बॉल मागे, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप धडक देत असताना आलाय चौकार नशिबाचा, आणि नशिबाने दरवाजे उघडलेत की काय ते वीरेन कायरे 11चे, कारण की जी थांबलेली धावसंख्या होती तिला गती मिळेल ह्या 4नं धावफलक पोहोचलंय ते 19 या अंकावरती. तिसरं षटक प्रगतीपातावरती, जरूर इथनं एक्सिलेटरवरती पाय द्यावं लागेल, कारण की समोर एक धाकड संघ खेळतोय. ज्या पद्धतीनं मागच्या मॅचमध्ये त्यांनी सानवी 11ला परास्त केलं होतं, 60+ धावा त्यांनी बनवल्या होत्या, ते पाहता इथे मोठं टोटल बनवावं लागेल. चांगला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, परंतु ऑफसाईडला एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय, तोपर्यंत मिळेल ती सिंगल. धावफलक 2 दशकात अर्थात 20 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल, 20 धावा. या बॉलवरती किमान मोठा फटका यायला हवा अशी चर्चा जरूर खेळाडू कक्षामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल, कारण की अशा अपेक्षा आहे 5 षटकामध्ये 50+ धावा आपल्याला बनवायच्या आहेत. आणि ह्या खेळपट्टीचा किंवा ह्या क्रीडांगणाचा विचार केला तर इथे 10-12च्या सरासरीनं धावा हमखास बनताना पाहायला मिळतात. अनेक साऱ्या स्पर्धा ह्या क्रीडांगणावरती होताना आपण अनेकदा पाहतो. ऐतिहासिक क्रीडांगण आहे, समोर खेळत असताना 20 सेपमध्ये ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. गुड फिल्डिंग, फक्त मिळेल ती सिंगल. षटकाचा खेळ संपला, इथे 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 षटकानंतर धावा 7च्या सरासरीनं 21 4 गाड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळतात. ड्रिंक्स ब्रेक, पाण्याची मांग सध्या तरी केली जाते, तर पाणी घेऊन 12th मॅन आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. नेक्स्ट मॅच 2 परास्त संघ अर्थात सानवी 11 गोट आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवशक्ती एंटरप्राइजेस वागेश्वर किरवळी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी आपण संपर्क साधा आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय ही महत्त्वाची सूचना. सध्या तरी आपण पाहू शकाल स्क्रीनवरती जय मल्हार कलेक्शन मेन्स अँड स्किट्स वेअर अर्थात ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहतो एक टी-शर्ट देण्यात येत आहे. खरं तर या स्पर्धेमध्येच नाही तर अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जय मल्हार कलेक्शनच्या वतीनं सन्माननीय दीपेश शेठ पाटील या नक्कीच मल्हार कलेक्शनचे ऑनर आहेत. तर उदयदादा धर्मा मात्र यांचं देखील नुकतंच आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. कारण की भली मोठी स्पर्धा आपण पाहतोय आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जितकं आयोजकांचं योगदान आहे, सोबतीनं आमचे पुरस्कर्ते असतील, आमचे दानशूर दाते असतील, ज्यांच्या माध्यमातून या साऱ्या काही गोष्टी आम्हाला दिल्या जात आहेत. आणि खास करून आपण पाहतोय आर्थिक असेल किंवा पारितोषिक स्वरूपात आपल्याला 2 इलेक्ट्रिक स्कूटी देखील पाहायला मिळतात. सोबतीनं ही आकर्षक करंडक आपण पाहतोय अर्थात, आणि एक जी विशेष ट्रॉफी, जिला ट्रॉफी म्हणता येणार नाही, खरं तर ऐतिहासिक धरोहर आपण पाहतोय जी आपल्या पूर्वजांची आहे, अर्थात शिवरायांचा पूर्ण इतिहास आठवून देणारी ती बक्षीस अर्थात ट्रॉफी आपण पाहतोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 3 षटकांचा खेळ संपला. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रणजित बाबरला आपण पाहतोय. नवीन वसाहत रोहिंजनचा हा खेळाडू आपण पाहू शकाल. एज घेऊन बॉल समोरच, परंतु तिथे गोलंदाज बॉलवरती पोहोचलाय. ती समोर सिली पॉईंटलाच हा चेंडू होता. धाव घेण्याची चेष्टा जरूर चालू होती, परंतु अंततः नकाराला सुयोगकडनं योग्य कॉल होता, कारण की इथनं धाव पूर्ण होणं कठीण होतं. बॅटचा फेस खोलावा लागेल. शेवटचे फक्त 11 चेंडू शेष आहेत. या 11 बॉलला कॅपिटलाइज करावं लागेल, कारण की धावफलकावरती सध्या तरी आपण फक्त 21 पाहतोय. रणजित बाबर एक जबरदस्त खेळाडू आहे, अष्टपैलू भूमिका त्याची पाहायला मिळते रोहिंजन नवीन वसाहतसाठी. इथे समोर उडवलाय, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, कारण की क्रीडांगणाची ही लांब बाउंड्री आपण पाहतोय आणि तिथे पकडला झेल आणि संपला खेळ. बालूचा देखील हा मोठा धक्का असेल, कारण की पूर्णतः अशा अपेक्षा बालूवरती होती आणि बालू राजे देखील झालाय बाद आणि झेल त्या ठिकाणी सुरेख पकडलाय तो संकेत पाटीलनं.
निकेत काळे दाखल होतोय, परंतु हा खेळाडू कदाचित क्रमवारीमध्ये इतक्या खाली काही चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये देखील पाहायला मिळतोय. कारण की नेहमीच पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ धरणासाठी सलामीला येणारा हा फलंदाज आणि गत वर्षापासून अतिशय चर्चेत आणि फॉर्मात हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु तो तब्बल आला आता 7व्या क्रमांकावरती. सुरुवातीला विकेटची पडझड झाली होती, परंतु त्या कारणास्तव ही विकेट वाचवून ठेवली होती. परंतु मी नेहमी म्हणतो जे आपले उत्कृष्ट फलंदाज आहेत त्यांना जास्त चेंडू द्यायला हवेत, अन्यथा त्यांना जर चेंडू कमी मिळाले तर धावा जास्त कशा होतील. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आपण पाहतो टॉप ऑर्डर जे आपण पाहतो 3 फलंदाज मुख्य जे नेहमीच चांगले फलंदाज आपल्याला टॉप ऑर्डरमध्ये पाहायला मिळत आहेत. आल्या लॉप करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल चालला, क्षेत्ररक्षक तिथे येतोय, सेकंड बॉल्सला प्रयत्न केला परंतु नाही जमलं आणि सेकंडला चान्स घेत असताना धावा 2 त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 2च्या मदतीनं धावफलक 23 ह्या अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 रणजित बाबर. रणजितचं देखील कौतुक करावं लागेल. नौका गोलंदाज सध्या तरी मोठ्या स्टेजवरती खेळतोय. चांगला चेंडू, अगदी खोलात टाकलेली लेंथ सातत्यानं प्रभावित करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती आपण रणजित बाबरला पाहतोय. मागच्या मॅचमध्ये देखील त्याच्यावरती भरोसा टाकला होता. ह्या मॅचमध्ये देखील 4थं षटक त्याच्या खांद्यावरती सोपवलं आणि सध्या तरी पुरस्कर्ते खुश आहेत. जयेंद्र शेठ पाटील आणि सोबतीनं प्रमोद शेठ पाटील त्यांनी या स्पर्धेसाठी देखील तब्बल 5,000 रुपयाचा धनादेश जाहीर केला आणि धरून सुपूर्द देखील केला आयोजकांकडे. इथे देखील चांगला चेंडू होता परंतु शफल झाल्यात. इम्पॅक्ट आणि पिचिंग या साऱ्या काही गोष्टी पंच पाहत आहेत आणि पंचांचा योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळतो. लेग बाईज संघाच्या खात्यामध्ये ही धाव आपल्याला पाहायला मिळेल. 1 धावफलक फक्त पोहोचेल ते 24 या अंकावरती. संत वाहते इंद्रायणी अशा पद्धतीनं सध्या तरी धावगती आपल्याला पाहायला मिळते. याहून कदाचित मोठी धावसंख्या गरजेची होती, परंतु आज बोलबाला सध्या तरी गोलंदाजांचा ह्या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, गॅपमधनं गोलीच्या वेगानं बॉल फरार, सीमारेषा पार, अप्रतिम असा चौकार. सध्या तरी आता डीजे देखील आठवण करून देतो बैलगाडा शर्यतींची. प्रत्येक गावामध्ये किमान एखादा तरी नंदी आपण पाहतोय ज्याच्या नावानं गावाची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि सध्या आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या विभागामध्ये क्रिकेट आणि बैलगाडा शर्यत अगदी जोरावरती आपण पाहतोय. त्याच गोष्टींची चर्चा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो आपल्या पूर्ण विभागामध्ये देखील. सध्या तरी अगदी चर्चेत राहिलेली ही प्रीमियर लीगची स्पर्धा देखील आपण पाहतोय. 16 संघ ह्या स्पर्धेमध्ये 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 24 कॅप्टन आणि सोबतीनं 24 पुरस्कर्ते आणि त्यांनी दर्शवलेला विश्वास प्रत्येक कॅप्टनवरती, प्रत्येक खेळाडूवरती. या ऑक्शनमध्ये ज्या पद्धतीनं टीमची बांधणी केली, आज देखील 4 संघ आपण पाहतो. दररोज 4 संघ खेळतील आणि त्यापैकी एक संघ दी क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल सुपर 6 साठी. 4 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळतो तो अंश मडवी, सिद्धी करवळ्याचा अंश. नौका गोलंदाज आपण पाहू शकाल. डेट ओव्हरचं महत्त्वाचं षटक ज्याच्या खांद्यावरती सध्या सोपवण्यात आलंय. भरपूर मेहनत. अंशू मडवी गोलंदाजी ट्रॅकवरती. सिद्धी करवळ्याचा हा नौका चेहरा आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्यावरती विश्वास सध्या तरी CC रोंजन संघाच्या कॅप्टन ऋतिकनी दर्शवलाय. पहिला चेंडू डेट ओव्हरमधील आणि समोर अनिकेत कालेला आपण पाहतोय. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्हचा हा फटका डीपमधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत अवधी होता. सहजतेनं धावा 2 या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. एक धाव महत्त्वाची आहे. जरी धावा कमी असल्या तरी देखील गोलंदाजी अटॅक आशिष पाटील आणि कंपनीचा चांगला आहे. अर्थात वीरेन कायरा 11 संघ गोलंदाजीसाठी देखील ओळखला जातोय. म्हणजे गोलंदाजांसाठी किमान 40+ जर पाडबॉल बनवलं तर मॅचमध्ये मजा येईल. क्रिकेट आहे, उच्चांकित धावसंख्या ती देखील चेस होऊ शकते किंवा लो टोटल ते डिफेंड देखील होऊ शकतोय. हा क्रिकेट खेळ आहे. अनप्रेडिक्टेबल खेळ ज्याला आपण म्हणतो, जिथे प्रेडिक्शन चालत नाही असा हा खेळ. लॉप करायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क नाही. या आणखीन एक डॉट चेंडू. डॉट बॉल पर्सेंटेज या पूर्ण पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं आणि त्याचंच कारण
की त्याचा परिणाम सध्या तरी स्कोर कार्डवरती पाहायला मिळतो. फक्त धावफलकावरती 30 पाहायला मिळतात. निम्मा संघ गारज झालाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये 2 टॅलेंटेड बॅट्समनला आपण पाहतोय, ज्यांच्याकडनं आशा अपेक्षा तर भरपूर असेल वीरेन कायरा 11ला. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं पुन्हा खेचण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय तो आता शॉर्ट स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं धावफलक 32 वरती. 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 मध्ये किमान 2 मोठे हिट यायला हवेत. 2 जर मोठे हिट आले धावा देखील बनतील आणि मानसिक स्थिती जी थोडीशी कदाचित खालावलेली पाहायला मिळते खेळाडू कक्षामध्ये ती देखील परिवर्तित होताना पाहायला मिळू शकते. समोर स्क्रीन देखील आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी संपूर्ण लेखाजोखा तिथे देखील पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि त्याच पद्धतीनं लाईव्ह टेक्निशियन टीम मेंबर्स यांचं देखील कार्य अगदी सुरेख प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय. समोर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन दी विकेट आले होते आणि तेच पंचांनी देखील हेरलं. दाद जरूर मागितली होती पंचांकडे, परंतु पंच तटस्थ आहेत आणि इथे मात्र चांगला चेंडू, डॉट बॉल, व्हॅलिड बॉल पंच देखील दर्शवत आहेत. आणि आता फक्त 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. दोन्ही टीम कॅप्टन शिवशक्ती इंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट सानवी 11 घोट. आणखीन एक चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी अंशू मडवीची आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं विश्वास डेट ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज आपण वापरायचा ही चर्चा झाली आणि त्यानंतर ह्या खेळाडूचं नाव समोर आलं आणि त्यानं मात्र जरूर विश्वास सार्थ ठरवला आपल्या कॅप्टनचा देखील. अंतिम बॉल, शेवटचा चेंडू. 11 चेंडू डॉट आलेत या सत्रामध्ये आणि फक्त 32 धावा. म्हणजे 11 मध्ये आणखीन 11 जरी असत्या ना तरी धावफलकावरती आपल्याला 43 पाहायला मिळाल्या असत्या. म्हणजे 50च्या आसपास धावा जिथे गोलंदाजांसाठी ते पाठबळ असतं, परंतु सध्या थोडीशी नाजूक स्थिती. क्रिकेट जरी असलं तरी देखील ज्या पद्धतीनं विनिंग प्रेडिक्शन अर्थात दाखवलं जातं की किती टक्के सामना आपल्या बाजूनं आहे, अशा पद्धतीनं जर धावा कमी बनवल्या तर त्या विनिंग पर्सेंटेजवरती त्याचा प्रभाव पडताना पाहायला मिळतोय. इथे पंचांकडे कटाक्ष टाकलाय, परंतु पंच आता 3ऱ्या पंचांच्या दिशेनं वळत आहेत. रनआउटसाठी सध्या तरी 3ऱ्या पंचांकडे दाद करण्यात आली आहे. 3रे पंच या आपण रनआउटसाठी सध्या तरी आपण पाहतोय. हा डिसिजन पेंडिंग आपण पाहू शकाल. सध्या 32 आहेत, परंतु या बॉलवरती किती धावा मिळत आहेत. डिसिजन, यस, ऑनफील्ड पंचांचा डिसिजन हा बाद आहे. जर पंचांचं देखील अचूक लक्ष आहे, पंचांना देखील माहीत आहे, कारण की कॅमेऱ्यामध्ये एखादी गोष्ट कैद झाली नसेल तर ऑनफील्ड पंचांच्या निर्णयावरतीच आपण ठाम असतो. या गोष्टी पंचांना प्रामुख्यानं माहीत आहेत. त्या कारणास्तव पंचांचा सॉफ्ट सिग्नल हा आऊट आहे, परंतु एक्झॅक्टली काय घडलं ते पाहिलं जाईल. तुर्ताच मी दोन्ही टीम कॅप्टनला इन्व्हाइट करतो. एका बाजूनं शिवशक्ती इंटरप्राइजेस नॉट आऊट आहे, तर ह्या 2 धावा मिळतील आणि या 2 धावफलक 34 वरती आणि 35चं टार्गेट. सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर या स्पर्धेचा नियम आपण पाहतो. नेक्स्ट मॅच सानवी 11 घोट आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती इंटरप्राइजेस वागेश्वर किरवली. दोन्ही संघाचे टीम कॅप्टन तेजस पाटील आणि त्यांच्यासमोर प्रीतम पाटील. 2 पाटील्स पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात असतील. तर टॉससाठी या आपण संपर्क साधायचा आहे. डाव पहिला संपलाय, बनवल्या 34-35चं टार्गेट. कशा पद्धतीनं डिफेंड होईल की चेस होईल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया परिवर्तन आणि खेळाच्या 2ऱ्या सत्रासाठी आवाज असेल योगेश मडवी सरांचा. जय मल्हार कलेक्शनचा नाव लय योगाजवाला ना मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. जय मल्हार कलेक्शनचा नाव लय योगाजवाला ना मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. चला दोन्ही कॅप्टन लगेच जॉईन व्हा. लुझर मॅच अर्थात एका बाजूला प्रीतम पाटील आणि दुसऱ्या बाजूला तेजस पाटील. हे दोन्ही कॅप्टनला सूचना की आपण लगेचच टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. सानवी 11 संघाचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. चला विनंती आहे तेजस पाटील आपण लगेच संपर्क करा. चला तेजस पाटील कॅप्टन. शिवशक्ती इंटरप्राइजेसचे कॅप्टन तेजस पाटील. बघा टॉससाठी लगेच या. जर सेकंड सत्र चालू झालं तर मग टॉस सानवी 11 संघाला दिला जाईल, या गोष्टीची नोंद घ्या.
चला काय रेल्वे संघाचे ऑनर सत्यवान शेट या व्यासपीठावरती आपल्याला विनंती केली तर याबा आपण. चला तेजस पाटील देखील येतात. टॉस होईल. एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन टीम मध्ये. चला शिवशक्ती एंटरप्राइजेस बनाम सानवी 11 यांच्यामधील टॉस होईल. चला अनिकेत मात्रे आमचे गोल्डन मॅन रॉयल किंगचे सर्वांच्या शुभासे सन्मान्य आमचे प्रमोद दादा पाटील या ACC रोहिंज संघाचे ऑनर आहेत आणि त्यांना विनंती करतो की आपल्या शुभासे ते नेक्स्ट मॅच दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट लढत डू अँड डाय जिंका किंवा मरा कारण जिंकलात तर अस्तित्व टिकेल. हेड्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन शिवशक्ती एंटरप्राइजेस. कॅप्टन टॉस जिंकलाय. डिसिजन फिल्डिंग प्रथम फिल्डिंग करायचे. सामना अगदी इम्पॉर्टंट आहे. आता एक एक सामना गमावला त्यामुळे हा सामना गमावला तर लीगमधून बाहेर. त्यामुळे या मॅचमध्ये काय अपेक्षा असतील? ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं आहे आणि आता बॉलिंग चांगली करायला लागेल आम्हाला. धन्यवाद प्रीतम. मॅच इम्पॉर्टंट आहे काय म्हणशील? मागच्या मॅचमध्ये थोडे डिसिजन रॉंग झाले, आता ते सुधारण्याचा प्रयत्न करू. प्रथम फिल्डिंग बॅटिंग करायचे. कितीपर्यंत टार्गेट झालं पाहिजे? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद कॅप्टन. प्रेझेंटेशन बॉक्स ऑन द न्यूज. शिवशक्ती एंटरप्राइजेस वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. घर बैठ के ये मुकाबला देख रहे हैं सभी का स्वागत है. पहले सत्र में रन बने थे केवल 34 और 35 रनों का टारगेट मैदान के अंदर. क्लीन बोल्ड. पहला करारा झटका लगता हुआ ACC रोहिंज टीम को. बाहर रन संख्या की बात करेंगे. पहले गेंद में चौका आया था और उसके बाद विकेट बनी और यहां झटका लगता था. अगला मुकाबला सानवी 11 घोट बनाम शिवशक्ति एंटरप्राइजेस वागेश्वर किरवली. दोनों टीम के लिए मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि डू और डाई का मुकाबला करो या मरो की स्थिति. अस्तित्व बनाना है तो यहाँ पर मुकाबले को जीतना पड़ेगा. और इस समय हम बात करेंगे तो पहले विकेट मैदान के बाहर हुई है. बल्लेबाजी करने वाली ACC रोहिंज टीम. सलामी बीड यहाँ पर तुषार आउट हुए. नए बल्लेबाज राज पाटिल मैदान के अंदर. नौ स्ट्राइक पर ऋतिक पाटिल कप्तान है और दूसरी तरफ गेंदबाजी का बाहर आशीष पाटिल इस टीम के कप्तान. टारगेट है 35 रनों का मैदान के अंदर जीतने के लिए. पहले गेंद में चौका, दूसरे गेंद में विकेट आई. अब राज पाटिल मैदान के अंदर आए. टारगेट है 35 रनों का. 30 गेंदे 35 रन. ओ खराब गेंद. अंपायर ने नो बॉल करार दिया और गेंद लॉन्ग स्टॉप में नॉन स्टॉप सीमा रेखा के बाद 4 रन. 1+4 मिलेंगे 5 रन का इजाफा. साठी सत्यवान शेठ पाटील ह्या संघाचे पुरस्कर्ते आहेत, ज्यांच्याकडनं 2000 रुपये लावण्यात आले होते, परंतु त्या अगोदरच बॉल या ठिकाणी खराब टाकला आशिष पाटीलनं. 1+4 5 रन. प्रीट भी होगा आने वाली गेंद. रन संख्या इस समय 9 रन. टारगेट है 35 की. टारगेट छोटा है, अच्छी क्रिकेट खेलनी पड़ेगी. प्रीट की गेंद थी. यहां पर गेंद डायरेक्ट हिट. ओ बाउंस स्लो करना चाहते थे शायद फील्डर.
कबर में खिलाड़ी बहुत दूर थे, ये भी देखा, डायरेक्ट हिट देना चाहते थे, कुछ चलबिल रही मन में और इसी के बदौलत ये डायरेक्ट हिट अलग तरीके से देखने मिला। एक रन बना, एक के साथ रन संख्या 10। लो स्कोरिंग वाला मुकाबला है, लो स्कोरिंग का मुकाबला यदि जीतना चाहते तो आपको स्टैंडर्ड गेंदबाजी करनी पड़ेगी, स्टैंडर्ड फील्डिंग, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश, विकेट के ऊपर विकेट, दबाव के ऊपर दबाव, ये 5 बातें हैं जो यहाँ पर वीरेन कायरा 11 टीम को मुकाबले में वापसी दिला सकते हैं। पहले मुकाबले में दमदार जीत हासिल की थी, गेंदबाजी ताकतवर रही थी, मगर इस मुकाबले में वही गेंदबाजी दोहरानी है। अब तक तो 10 रन बने और इस बार हवा में ऋतिक पाटिल की ये विकेट इंपॉर्टेंट है, कैच ड्रॉप, और दोनों में कॉल नहीं था, मिसअंडरस्टैंडिंग और गेंद जमीन पर लैंड हुई और ऋतिक पाटिल जैसे बल्लेबाज को जीवनदान मिला। ये देखिए रिप्ले में आप जरूर देख सकते हैं, दोनों खिलाड़ी आए गेंद के नीचे, उसके बाद टकराव दोनों के बीच। पिछले मुकाबले में ऋतिक पाटिल 0 पर आउट हुए थे। ये ताकतवर खिलाड़ी है, वीरेंद्र सहवाग की तरह बल्लेबाजी करते हैं, तोड़फोड़ बल्लेबाजी, नहीं तो फिर पहली गेंद में आउट। क्योंकि कल एक ही मुकाबले में 70 बने थे और ABC डी ग्रुप में मैन ऑफ द सीरीज मिली थी 76 रनों से। मैंने ये खिलाड़ी हवाई यात्रा मिड विकेट सीमा रेखा के बाहर, ये लंबा छक्का और इस छक्के के साथ रन संख्या तेजी के साथ टोटल 17 रन। आशीष पाटिल के ऊपर आक्रमण, पहला ओवर मैदान के अंदर महंगी गेंदबाजी, 5 गेंद में 17 रन खर्च किए। राज पाटिल के बल्ले से आता हुआ शानदार छक्का, और राज पाटिल ने बताया कि ये मुकाबला हमें जल्द खत्म करना है क्योंकि आयोजकों का टीम यहाँ पर टाइम बचाना है। पहले मुकाबले में वीरेन कायरा 11 टीम ने टाइम बचाया था, अब उन्हीं के खिलाफ इसी से रोइंजन टीम मैदान पर उतरी है। 35 का टारगेट, अच्छी गेंद और डॉट की समाप्ति, ओवर की समाप्ति। पहले ओवर का समाप्त होने के बाद रन संख्या एसीसी रोइंजन टीम 1 विकेट के नुकसान पर 17 रन। तर वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीगची ही स्पर्धा आपण पाहतोय। तर सोलागावचे जे ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ, प्रतिष्ठित आमचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती की या मंचावरती आपली स्पर्धा आहे, तर आपण येऊन इथे विराजित व्हायचं आहे। आपलं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। जहाँ बिल्कुल वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग का ये पर्व आप देख रहे हैं और आज है पहली रात। अगला मुकाबला होगा शिवशक्ति इंटरप्राइजेस बनाम सानवी 11 कोड। शिवशक्ति इंटरप्राइजेस वागेश्वर किरवली पहला मुकाबला गवाया, सानवी 11 टीम ने भी पहला मुकाबला गवाया, यानी कि ये मुकाबला उनका डू और डाई का है। जो जीतेगा वो बने रहेगा, जो हारेगा वो जाएगा बाहर। अच्छी गेंद ऋतिक पाटिल के लिए, 1 रन पूरा किया, डबल के लिए पलटना चाहते हैं और यहां तेजी के 7 रन पूरा किया। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है, 2 रन के साथ रन संख्या 19 रन। अब यहां पर बचे 16 रन, मुकाबला जीतने के लिए केवल 16 रन की आवश्यकता। गेंदें बची है 23, यानी कि मुकाबला अरुण क्रिकेट क्लब रोइंजन टीम के पक्ष में ज्यादा मजबूत है। संघर्ष करना पड़ेगा वीरेन कायरा 11 टीम को। इस बार ऋतिक पाटिल का धमाका, एक्स्ट्रा कवर में इनसाइड आउट स्ट्रोक, और जब तक गेंद को रोके तब तक 2 रन बने और इसी 2 रन के साथ रन संख्या 21। तर जयवंत शेठ म्हात्रे आणि SS ट्रान्सपोर्टचे सर्व आमचे संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडनं आयवा जेलसाठी कॅश प्राइज आहे ते 1000 रुपये। क्या बात है, क्या बात है। दर्शकों के लिए इनाम यहाँ पर संदीप शेठ म्हात्रे SS ट्रांसपोर्ट के सर्वेसर और जयवंत शेठ म्हात्रे दिलदार इंसान है।
500 दोनों की तरफ से, यानी कि 1000 का इनाम दर्शकों के लिए। और लीडिंग एज विकेट बन सकती है, ऋतिक पाटिल की विकेट, रन संख्या 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट। रन जीतने के लिए 14 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। एसएससी रोइंस एंड टीम यदि ये मुकाबला जीते तो आज के अंतिम राउंड में प्रवेश करेगी, मगर जो टीम हारेगी अगले मुकाबले में जो टीम जीतेगी उनके साथ मुकाबला खेलेगी और उनमें जीतने वाली टीम फिर विनर टीम के साथ मुकाबला खेलेगी। राहुल पोरजी ये आज के दिन में तीसरा कैच पकड़ा है। इस बार हवा में खेला, फिर एक बार फील्डर तैनात, शॉट एक्स्ट्रा कवर में और एक झटका लगता हुआ, जैसे मैदान पर आए थे वैसे लौटना पड़ेगा। रंजित बैक टू द डगआउट। और विकेट हैट्रिक सुयोग मड़वी है, गेंदबाजी के लिए तैयार। फिर एक बार कट किया गेंद को विकेटों के पीछे। ओ यस नो बैकअप में खिलाड़ी जब तक आए रन तो नहीं बन सकती। एक 21 रन, लॉस ऑफ 3 विकेट, 3 विकेटों के नुकसान पर 21 बने। 14 रन अभी भी बनाने मैदान के अंदर, जो कि संघर्ष करना पड़ेगा। इस ओवर की गेंदबाजी की बात करेंगे, 5 गेंदें यानी कि 19 गेंद में केवल 14 रन चाहिए। 19 गेंदे 14 रन। सौरभ पाटिल है मैदान पर, आए नए बल्लेबाज। इस ओवर की अंतिम गेंद तैयार है, गेंदबाज सौरभ सुयोग मड़वी। आक्रमण ऑन साइड में सीधे लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, ये आता हुआ शानदार छक्का और ये मुकाबला पूरी तरह से ओपन, क्योंकि जीतने के लिए केवल अब 8 रन की आवश्यकता। चलो तो बिल्कुल यहां पर मुकाबले की बात करेंगे। आप जीतने के लिए केवल 18 गेंदें बची और 8 रन की आवश्यकता। ये मुकाबला एसीसी रोइंस एंड टीम के पक्ष में ज्यादा मजबूत है। इसके बाद लूजर का मुकाबला होगा। शिव शक्ति इंटरप्राइजेस बनाम सन 11 गोट, इनके बीच मुकाबला डो और डाई का है। जो जीता वो बने रहेगा, जो हारा वो जाएगा बाहर। 18 गेंदें जीतने के लिए 8 रन चाहिए। आशीष पाटिल गेंदबाजी करेंगे। सेकेंड स्पेल, पहले स्पेल में 17 रन दिए थे, सेकेंड स्पेल के लिए फिर एक बार गेंदबाजी लाए। अच्छी गेंद ऑफ स्विंग के थोड़ी बाहर थी, यही काम पर ने एक लेगबार के स्वरूप में रन आती हुई, एक सिंगल के साथ रन संख्या टोटल 28 रन जीतने के लिए अब चाहिए केवल 7 रन। मुकाबला पूरी तरह से एक तरफा है एसीसी रोइंस एंड टीम के पक्ष में।
सौरभ पाटिल और राज पाटिल ये जोड़ी है मैदान के अंदर एसीसी रोइंस टीम की ओर से हमेशा क्रिकेट खेलते हैं, आज भी उसी टीम में। इस बार हवा में ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी गेंद के नीचे मिड विकेट में कैच को लपका, विकेट नंबर 4 राज पाटिल। अभी भी मुकाबला जीतने के लिए 7 रन चाहिए। नए बल्लेबाज संकेत पाटिल मैदान पर इन हुए, राज पाटिल नॉट स्ट्राइक इन पर है, अभी भी 7 रन की आवश्यकता है। 28 रन, लॉस ऑफ 4 विकेट। तर बापू किंग अर्थात स्वर्गीय शांताराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ एस एस ट्रान्सपोर्टचे सर्व संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडनं अंतिम रात्रीमध्ये आईस्क्रीमची सुविधा, जेव्हा जेव्हा कुटारीच्या मैदानावरती क्रीडा स्पर्धा होतात तेव्हा त्यांची ही सुविधा आपल्याला खास करून पाहायला मिळते। त्यांचे मनापासून आभार। अंतिम रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षक आणि खेळाडू आणि मॅनेजमेंट कमिटी या सर्वांसाठी आईस्क्रीमची सुविधा अंतिम रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडून। LBW और यहां पर जहां बिल्कुल बल्लेबाज के पारी का इस बार भी फील्डर बीट हुए, 1 रन बना, डबल के लिए पलटना चाहते हैं। यहां पर 2 रन आसानी के साथ पूरे में, 2 के साथ रन संख्या 30। अब जीतने के लिए केवल 5 रन की आवश्यकता है। एसीसी रोइंजन टीम और क्रिकेट क्लब रोइंजन बनाम वीरेन कायरा 11 के बीच मुकाबला है। वीरेन कायरा 11 टीम के पैकर हमारे सत्यमन शेठ पाटिल और प्रमेय दादा पाटिल, ये पैकर इस टीम के। और दूसरी तरफ हमारे प्रमोद शेठ पाटिल, जयेंद्र शेठ पाटिल और हमारे एक सिंगल, रन संख्या 31 रन। जीतने के लिए केवल 4 की आवश्यकता है। यह मुकाबला पूरी तरह से एसीसी रोइंजन टीम के पक्ष में है क्योंकि रन बनाने थे केवल 35। शुरुआत में पहले ओवर में 17 रन आए, दूसरे ओवर में अच्छी गेंदबाजी रही, मगर तीसरे ओवर में अब केवल गेंदें फेंकी, इस ओवर में 5। इस बार हवा में खेला, फील्डर दूर है मिड विकेट से, जब तक गेंद के ऊपर आएंगे तब तक 2 रन बने और इसी के साथ 3 ओवर की खेल समाप्त होता हुआ रन संख्या बनी 33 रन। आप केवल 2 रन की आवश्यकता है। तर मंचावरती उपस्थित सन्माननीय सत्यवान शेठ पाटील यांना आपण पाहतो, त्यांचा शुभ सन्मान आपण घेत आहोत। मी विनंती करतो आमच्या अनिकेत दादा यांना की आपल्या शुभ हस्ते, जे गोल्डन मॅन अनिकेत दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करत आहोत। वीरेन कायरा 11चे पुरस्कर्ते सत्यवान शेठ पाटील यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल। अनेक पुरस्कर्ते आपण पाहतो, 24 संघ, 24 पुरस्कर्ते, त्या सर्वांचं योगदान आहे। आणखी पुरस्कर्ते आहेत, तरे संघ आहेत आणि हे आयोजन नियोजन आहे। जेवढी मेहनत आयोजनकर्त्यांची आपण पाहतोय तेवढीच
सहकार्याची भूमिका संपूर्ण पुरस्कर्त्यांची देखील आणि आपल्या विभागातील मान्यवरांची देखील आपल्याला पाहायला मिळते. आज उद्घाटन समारंभाप्रसंगी बरेचसे मान्यवर नवोदित नगरसेवक देखील उपस्थित होते. मंचावरती आपण हा शुभ सन्मान आपण पाहतोय. हे क्षण सध्या तरी कॅमेऱ्यामध्ये कैद केले जातात, स्क्रीनवरती दाखवले जाते. पुरस्कर्ते सत्यवंश पाटील यांचा हा शुभ सन्मान. ना बॅक टू क्रिकेट. और ये मुकाबला जीता है टीम एसीसी रोहिंसन टीम ने, बड़ी जीत और आज के अंतिम राउंड में सीधे प्रवेश किया अरुण क्रिकेट क्लब रोहिंसन टीम. कांग्रेचुलेशन, हार्ड लक टीम वीरेन कायरा 11. तीन विकेट प्राप्त केल्या आणि फलंदाजीतून देखील 7 धावा जमा केल्यात. तो संकेत पाटील या सामन्याचा हिरो. संकेत पाटील या मॅन ऑफ द मॅच. आणि वीरेन कायरा 11ला विनंती असेल की आपण कुठे जाऊ नका. 2 पराभूत संघांमध्ये मॅच आहे, त्यातनं जो जिंकेल तो संघ आपल्यासोबत खेळणार आहे याची दक्षता आपण घ्या. म्हणजे एक इनिंग पुरता वेल. आणि यस, आज शेवटची मॅच देखील होईल. जे 2 सामने जिंकलेत त्या संघाला विनंती, अर्थात एसीसी रोहिंसन या संघाला देखील विनंती की आज शेवटची मॅच देखील होईल. दररोज एकच संघ क्वालिफाय होणार आहे सुपर 6साठी. ही आयोजकांच्या वतीनं सूचना येते. तर कोणताही संघ जोपर्यंत आजचं शेड्यूल पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत आपण जायचं नाही आहे. थँक्यू. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी विथ द बॉल जबरदस्त कामगिरी ज्यानं या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक फेकलं आणि पहिल्याच पिवळमध्ये ज्यानं 2 विकेट आणि पूर्णतः 2 षटकामध्ये ज्यानं 3 विकेट मिळवलेत तो संकेत पाटील ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आमंत्रित करतोय.